नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आयुष्यात काही निर्णय असे असतात जे आपल्या भविष्याची दिशा ठरवतात. करिअर, लग्न किंवा मोठी गुंतवणूक काही असो. ज्योतिषशास्त्रानुसार या सर्वांवर ग्रहाच्या स्थितीचा परिणाम होतो. म्हणूनच आज आपण ग्रहदशा आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आचार्यजी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह दशा म्हणजे नेमकं काय आणि आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो? हो, प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. ग्रहदशा म्हणजे काय? आता ग्रहदशावर आपण थोडासा चर्चा करू. ग्रहाची महादशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर दशा आणि प्रत्यंतर दशा या प्रकारचे दशा असतात. आणि वेगळे वेगळे ग्रह आणि वेगळी वेगळी दशा आणि त्यांचा वेगळा वेगळा काल. जसं जर बघितलं, जर तुमची कुंडलीमध्ये सूर्याची महादशा चालू आहे तर सूर्याची महादशा किती वर्ष राहणार? 7 वर्ष. कुंडलीमध्ये गुरुची महादशा चालू आहे, किती वर्ष राहणार? 16 वर्ष. शनीची महादशा चालू, आता लोकांना हे माहिती आहे की जर 7.5 आली तर 7.5 वर्ष राशीवरती आपला 7.5 राहणार, शनीची 7.5. पण लोकांना हे माहित नाही आहे की जर शनीची महादशा आली तर महादशा 19 वर्षासाठी शनी महादशा राहते. 19 वर्ष. तर यांचे वेगळी वेगळे ग्रह आणि त्यांची वेगळी वेगळी महादशा आणि वेगळा वेगळा काल. तर आपल्याला एक लक्ष दिलं पाहिजे. जर आपली कुंडलीमध्ये सूर्यग्रह चांगला आहे आणि त्याची दशा चालू झाली तर हा तुमच्यासाठी एक प्रकारचा राजयोग असू शकतो. कुंडलीमध्ये जर बुधची महादशा चालू आहे आणि बुध योग कारक आहे, पण आपलं लक्षात म्हणजे आपल्याला लक्षात देत नाही आणि बुध ग्रह दशा आली आणि ती गेली किंवा दुसऱ्या ग्रहाची दशा आली आणि गेली, तर त्याच्यामध्ये जर आपण काही केलंच नाही, काही रिस्क नाही घेतात तर लाभ कसं होणार? तर आपल्याला याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आपली कुंडलीमध्ये कोणती महादशा चालू आहे, कोणती दशा चालू आहे आणि ज्या ग्रहाची दशा चालू आहे ना तो ग्रह आपली कुंडलीमध्ये योगकारक आहे की दोषकारक आहे, याच्याबरोबर लक्ष दिलं पाहिजे. दोषकारक असेल तर त्याचे उपाय काय? कारण की कुठलाही म्हणजे कोणताही ग्रह असू द्या, त्याची महादशा चालू झाली गेले 7, 8, 10 वर्ष कमी ते कमी, आणि तो ग्रह जर दोषकारक असेल तर तुम्हाला दर महिन्यात, दर 2 महिन्यात काही ना काही प्रॉब्लेम्स तुम्हाला चालू राहणार. कधी हेल्थ इश्यूज, कधी मानसिक प्रॉब्लेम, कधी आर्थिक प्रॉब्लेम, म्हणजे काही ना काही समस्या सतत राहणार तुमच्याकडे. तर त्यासाठी त्याचे उपाय करणं खूप गरजेचं आहे. आणि जर योग कारक असेल तर त्या स्थितीमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता फायद्यासाठी, यश मिळण्यासाठी. कारण की तुमची ग्रहदशा खूप चांगली चालू आहे. तर आपली कुंडलीमध्ये याकडे लक्ष दिला पाहिजे की कोणता ग्रह योगकारक आणि कोणता ग्रह दोषकारक, आणि कुठली महादशा किंवा अंतर्दशा, प्रत्यंतर दशा किंवा प्रत्यंतर दशा कोणती चालू आहे. आणि प्रत्यंतर दशा जे आहेत ना त्याचा वेळ खूप कमी असतो. खूप काही लोकांना जर बघितलं तर खूप काही लोक कधी कधी खूप प्रसन्न असतात, म्हणजे 4 दिवस ते खूप प्रसन्न आहे आणि ते 4 दिवस गेले की लगेच ते खूप उदास होऊन जातं. आणि त्यांच्या कारण विचारलं कारण काय, नाही काहीच नाही, कारण सापडत नाही, पण काय मन लागत नाही, ते बोलायला सुद्धा मन करत नाही, ऍक्च्युअली कामाला मन लागत नाही, म्हणजे कामात मन नाही आहे, काम करायला इच्छाच होत नाही. हा काय? हा म्हणजे काही ना काही प्रत्यंतर दशा तुमची खराब चालू झाली आणि ते 2-3 दिवस गेले की लगेच माणसं एकदम चांगला होऊन जातो. आणि कधी कधी 2-3 दिवसात काही अशी घटना घडून जाते की माणसं खूप प्रॉब्लेम मध्ये येऊन जातो. तर आपल्याला थोडासा लक्ष दिला पाहिजे की आपला कुंडलीचा कोणता ग्रह ज्याची महादशा किंवा दशा चालू आहे तो ग्रह योगकारक आहे की दोषकारक आहे.
अगदीच. म्हणजे जी ग्रहांची महादशा येते म्हणा किंवा साडेसाती येते म्हणा, ती योगकारक पण असू शकते किंवा आपल्याला त्रासदायक पण असू शकते. ते आपल्याला समजता आलं पाहिजे. हो. पण मग एखाद्याच्या जीवनामध्ये चांगला काळ येतो किंवा वाईट काळ येतो, तर हे आपल्याला कुंडलीद्वारे समजू शकतं का? जेवढी घटना आयुष्यात घडते ना, ते कुंडली अनुसार घडते. जर आपण आधीच त्या विषयावर सल्ला घेतली, आधीच आपण त्या विषयाबद्दल विचारला, तर त्याचे उपाय पण आपल्याला कळणार की आपल्याला हे उपाय केला पाहिजे. पण घडल्यानंतर जर तुम्ही करता, तर घटना तर घडली, आता तुम्ही फक्त त्याला थोडासा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात. पण कुंडलीमध्ये जसं मी तुम्हाला एक सांगतो, जर कोणी माणसं सतत आजारी पडतोय, तर याचे योग कुंडलीमध्ये असतात. कोणी माणूस जर कितीही कुणासाठी काहीही केला आणि त्याला यश मिळत नाही, म्हणजे समोरच्या माणसाला कितीही दिला, काहीही दिलं, त्याच्या आयुष्यात यशच नाहीये, म्हणजे कुंडलीमध्ये अपयशी योग आहेत, म्हणून तुमच्या सोबत हे चालू आहे. तुम्ही किती जीव लावा लोकांना, तुम्हाला ते 100% पट उत्तर देणार. आणि कधी कधी हा स्थिती आपल्या घरात पण निर्माण होते. तुमचे लहान लहान मुलं तुम्हाला लगेच उत्तर देत आहे. असं वाटतं बाबा, यांना आपण लहानपासून इतकं मोठं केलं आणि ते पण आपल्यावर ओरडत आहे. तर हा अपयशी योग कुंडलीमध्ये आहे. खूप काही वेळ असं बघितलेलं आहे की माणसाची आर्थिक म्हणजे धनहानी, म्हणजे 4 वर्ष चांगले राहिले आणि मग लगेच पैसे गेले. 2 वर्ष चांगले राहिले, पैसे गेले, काही चुकीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं नुकसान झालं. हे काय म्हणजे आर्थिक अपयश. आर्थिक अपयश तुमची कुंडलीमध्ये आहेत, म्हणून हे सगळं झालं. म्हणजे तुम्ही ज्या माणसाला पैसे दिले किंवा तुमचं काही नुकसान झालं, तो फक्त एक माध्यम आहे. तो फक्त एक माध्यम आहे. असं जर झालं नसतं तर काही ना काही दुसरा प्रकार आला असता, पण तुमचे पैसे 100% जाणार होते. तुम्हाला आर्थिक अपयश आहे म्हणून. तर आपण या विषयांवर जर आधीच संपर्क केला, आधीच सल्ला घेतली आणि जर काही असं दोष असेल आणि उपाय केला, तर तुमच्या आयुष्यात हे घटना कधीच घडणार नाही. अगदीच. आणि म्हणूनच हेच महत्त्वाचे निर्णय आपण कुंडली बघून घेतले पाहिजेत, याविषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेले आहेत. अंजली जाधव सोलापूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो, येतोय आवाज. बोला. जन्मतारीख सांगा बेटा. तारीख 17 एप्रिल 1992. वेळ काय? वेळ सायंकाळी 5:45. जन्म ठिकाण? हो. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण लातूर. बेटा, ह्या पत्रिकेनुसार एक तर घरात अशांतता खूप राहणार, घरात चिडचिडपणा, आणि आज मी बघतोय की 1.5 वर्षापासून तुमच्या मनात पण थोडासा चिडचिडापण चालू आणि आरोग्याबद्दल थोडेसे प्रश्न आहेत याच्यामध्ये. तर आरोग्याबद्दल पण त्रास होणार आणि चिडचिडपणा राहणार, आणि जे व्यक्तिगत जीवन म्हणजे जे पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये पण यश नाही आहे. मला एक सांगा, जे मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारला की आता काही चिडचिड वाढू लागली का बेटा आपली? हा, वाढते चिडचिडपणा वाढते ना. आणि त्या चिडचिडमुळे घरात जे जेवढा जे आपला माहोल आहे ते पण पूर्णपणे अशांत राहतो. आणि हा वाद 1.5 वर्षापासून थोडासा जास्त चालू झालेला आहे ना. हो हो. आणि याच्याने थोडासा आरोग्याबद्दल पण तुम्हाला त्रास होऊ लागलेला, आणि पर्सनल लाईफ पण चांगली नाही, म्हणजे जिथं बघितलं तिथंच प्रॉब्लेम 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 कुंडलीमध्ये. तर आज आपला विषय पण तेच आहे की जर आपण आधीच संपर्क केला आणि जर आधीच आपण समाधान केले तर तुमच्या सोबत यासारखी घटना घडणार नाही. कारण की आरोग्याबद्दल तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता मी जे उपाय सांगतो ना बेटा, ते उपाय करायचे. नंबर 1, पौर्णिमेला 1.25 किलो तांदूळ घ्या आणि तांदूळ मंदिरात दान करायचं. नंबर 2, आणि हे 11 वेळ करा. आणि नंबर 2, दर पौर्णिमेला चंद्रदेवाला दूधचा अर्घ द्यायचा. गायचं दूध घ्या आणि त्याच्याने अर्घ द्यायचा. जसं आपण सूर्यदेवाला कसा अर्घ देतो पाणीचा, तसा अर्घ द्यायचा. आणि नंबर 3, एक शेवटचा उपाय सांगतो. केळीचं झाड असतो ना, तर केळीच्या झाड जवळ
तुम्ही 16 गुरुवारपर्यंत गायचे तुपाचे एक दिवा लावत जा. फक्त 3 उपाय करायचे. चिडचिड होणार नाही, आरोग्याबद्दल, पर्सनल लाईफ एकदम चांगली होणार. काही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद. मला वाटतं अंजलीजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, आता मला थोडंसं करिअर विषयी विचारायचंय की बऱ्याच जणांना नोकरी बदलताना किंवा व्यवसाय बदलताना खूप टेन्शन येत असतं. मग जेव्हा आपल्याला नोकरी बदलायची असेल, दुसऱ्या ठिकाणी जॉब करायचा असेल किंवा आपल्याला व्यवसाय चेंज करायचा असेल, तर आपल्या कुंडलीमध्ये पाहून असा योग्य काळ ठरवता येतो का? हो, एकदम म्हणजे इतका चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खूप काही लोक काय करताय, आधी करिअर चूज करताय आणि त्यांना जेव्हा सक्सेस मिळत नाही ना, 2 वर्ष ट्राय केला, 3 वर्ष ट्राय केला आणि मग ते प्रश्न विचारताय, गुरुजींकडे जाताय. गुरुजी 4 वर्ष झाले आम्ही या फील्डमध्ये काम करतोय पण आपल्याला यशच मिळत नाही. मी सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही कॅरियर चूज करायच्या आधी तुम्ही प्रश्न विचारा. आणि त्याच्यामध्ये कॅरियरमध्ये पण खूप काही वेगळे वेगळे फॅक्टर असतात आणि वेगळे वेगळे विषय. म्हणजे सगळ्यात महत्वाचे जे सगळ्यात मूल प्रश्न, आपल्याला नोकरी केली पाहिजे की व्यापार, आपली कुंडलीमध्ये काय, कुंडलीमध्ये योग कोणता आहे. आणि नंबर 2, व्यापार केला पाहिजे तर कुठली दिशेला. व्यापार तर खूप असतात, लाखो व्यापार आहे. आपल्याला काय केलं पाहिजे. आपल्याला खाद्य उद्योग मध्ये करू की आपण जमीन कारोबार करू की आपण ऑटोमोबाईल मध्ये करू, कोणता, म्हणजे खूप काही फॅक्टर्स आहेत. तर कुठला फॅक्टर आपल्यासाठी चांगला आहे ते विचार केला पाहिजे. नंबर 2, जॉब पण तुम्हाला करायचा तर जॉब पण कुठला दिशेला, म्हणजे कुठली दिशा, IT मध्ये करायचं आहे की तुम्हाला दुसऱ्या सेक्टर्स मध्ये करायचं, अकाउंट्स मध्ये करायचं. आणि याच्या सोबत अजून खूप काही कॅरियर असतात, जसं अभिनयाचं क्षेत्र आहे, स्पोर्ट्सचं क्षेत्र आहे. तर वेगळे वेगळे जे क्षेत्र ना ते तुम्ही तुमची कुंडलीमध्ये असतात. तर तुमची कुंडलीमध्ये जे योग आहे, व्यापारचे योग तर व्यापार करा, नोकरीचे योग नोकरी करा, आणि काही क्रिएटिव्हिटीमध्ये जर जायचं तर क्रिएटिव्हिटीमध्ये जायचं. तर हे करण्याच्या आधी एकदा कुंडली बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि नंबर 2, जे तुम्ही प्रश्न विचारला की जेव्हा आपण कॅरियर चूज करतो त्यावेळी कुंडली आपल्याला दाखवायची आहे का, तर कुंडली नक्की दाखवायची. कारण त्या कुंडलीमध्ये ठीक आहे, तुमचा कॅरियर फिक्स झाला की हो आपल्याला हे काम करायचं, फिक्स केला, तुम्ही शिक्षण पण घेतलं, त्याच्यामध्ये सगळं काही झालं, पण कॅरियरची कुठली डेट, म्हणजे तारीख कोणती पाहिजे, कुठला महिना, केव्हापासून आपण सुरू करू. कारण की जेव्हापासून तुम्ही सुरू करताय ना, तुमची कर्म कुंडली तेव्हापासून निर्माण होतील. जसं तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतला तर त्या दिवशी जे ग्रह, योग, नक्षत्र, करण हे सगळं जे होतं त्याच्याने तुमची कुंडलीचा निर्माण झाला. तसंच तुमची कॅरियरची जे कुंडली आहे, जे कर्म कुंडली आहे, ते आपल्याला केव्हापासून सुरू केला पाहिजे. तर यासाठी कुंडली दाखवणं हे खूप गरजेचं असतं. अगदीच. या ग्रहदशेबाबत आणि आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो याबाबत मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ग्रहदशा आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी प्रेक्षकांमधून फोन आलेले आहेत. आपल्यासोबत ठाण्याहून साक्षी पोद्दार जोडल्या गेलेल्या आहेत. साक्षीजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो हो, मला आवाज येतोय. जन्मतारीख सांगा बेटा. 15 ऑक्टोबर 2002. हा तुमचा आहे का? हो, माझं नाव साक्षी आहे पण माझं अक्षराने नाव जान्हवी आहे. ठीक आहे. आणि जन्म वेळ काय बेटा? सकाळचे 7:45. जन्म ठिकाण? ठाणे. हे बघा, आता आज आपला जे विषय तो पण कॅरियर बाबत आहे, पण याच्यामध्ये असं दिसतंय तुम्ही पण कॅरियर पासून थोडासा कन्फ्यूज झालेले आहे ना, की आपल्याला कुठली दिशेला कॅरियर आपला डेव्हलप केला पाहिजे. हा ना, मनात प्रश्न आहेत ना असं हो बरोबर. कॅरियर बद्दल, आणि आपण त्याच विषयावर आज बोलतो बेटा. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो, तुमच्या कॅरियर इकडची अपेक्षा जर तुम्ही वेस्टर्न कंट्री, युरोपियन कंट्री त्याकडे जर थोडासा लक्ष दिला आणि तिथं तुम्ही अप्लाय केला, तिथं तुम्हाला खूप चांगला कॅरियर मिळणार. नंबर 2, कुंडलीमध्ये जे आर्थिक स्थिती इतकी चांगली आणि इतकी जबरदस्त आहे
की याच्याने तुम्हाला मान यश पण खूप मिळणार. आणि 2035 पर्यंत हा जे दशा चालू आहे ना आपली ते खूप चांगली आहे. याच्यामध्ये तुम्ही एक रिस्क पण घेऊ शकतात. म्हणजे फायनान्शियल ऍसेट्स जर आपल्याला बनवायच्या, फायनान्शियल ऍसेट्स साठी तुम्ही जर रिस्क घेतला तर त्याच्यामध्ये खूप तुम्हाला जबरदस्त लाभ होणार. फक्त एक लक्ष ठेवा, कॅरियरमध्ये काही असं म्हणजे हा प्रश्न असा नाही आहे की काही प्रॉब्लेम येणार तुम्हाला, पण आरोग्याबद्दल थोडासा चिंताजनक विषय आहे. आरोग्यासाठी थोडंसं लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी काय करायचं ते मी उपाय सांगतो. दररोज सूर्यदेवाला तुम्ही अर्घ द्या. नंबर 2, एक माणिक म्हणून एक खडा असतो ते माणिक घाला. आणि नंबर 3, ज्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी तुमच्याकडे पण वेळ असेल तर त्या दिवशी तुम्ही वजनी बरोबर सप्तधान्य दान करून टाका. हे 3 उपाय केल्यानंतर आरोग्याबद्दल पण मुक्तता मिळणार आणि कॅरियरमध्ये जे तुम्हाला सांगितलंय ते कॅरियरला तुम्ही लागा आणि बाहेरसाठी जास्त प्रयत्न करा. तुम्हाला जबरदस्त यश मिळणार. खूप खूप आशीर्वाद. साक्षी पोद्दार यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, माझा पुढचा प्रश्नही हाच आहे, कारण साक्षीजींना देखील त्यांच्या करिअर संदर्भात विचारायचं होतं. तर आपण बघतो की सध्या अनेकांना, विशेषतः तरुणांना करिअर संदर्भात बरेच संभ्रम असतात. तर ज्योतिषशास्त्राद्वारे याचं मार्गदर्शन मिळू शकतं का? हो, जसं मी आधी सांगितलं की कुंडलीमध्ये वेगळे वेगळे योग आणि ग्रहदशा आणि ग्रह असतात. जसं तुमचं शनी चांगला आहे तर त्या स्थितीमध्ये तुम्ही कन्फ्युज आहे, आपल्याला मार्केटिंगमध्ये जायचं, आपल्याला फायनान्समध्ये जायचं, IT सेक्टरमध्ये जायचं, तर त्यासाठी मार्केटिंग IT सेक्टर खूप चांगला आहे. खूप काही लोकांना ते गणितज्ञ जास्त असतात, म्हणजे त्यांना चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आणि त्यांचा स्वप्न असतो नाही मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं. पण बुध ग्रह चांगलं जर कुंडलीमध्ये नसेल तर त्यांना खूप अडचणी येतात. म्हणजे प्रयत्न करणार तुम्ही पण प्रयत्नामध्ये यश मिळत नाही. तर यश मिळण्यासाठी आपल्याला बुध योगकारक पाहिजे आणि जे योगकारक नसेल त्याच्यावर उपाय केले पाहिजे. म्हणजे कुंडलीमध्ये तुमची ग्रह सत्ता आणि ग्रह योग हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही जर जेव्हा 10th 12th किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय आणि जे आता अभिभावक पण खूप प्रोग्राम बघताय तर त्यांना मी सांगतो तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी त्यांच्या जे कॅरियर त्यांचं जे भवितव्य आहे ते आधी त्यासाठी प्रश्न विचारायचे, आधी त्याच्यावरती कन्सल्ट करायचं. हे केला आणि कुंडलीचे योगानुसार ग्रहानुसार जर तुम्ही कॅरियर अडॉप्ट केला तर निश्चितपणे खूप जबरदस्त यश मिळतं. आज तुम्ही बघताय कॅरियर खूप काही लोक डेव्हलप करतात पण खूप काही लोकांना पैसे पण मिळत आहे, यश पण मिळतं, त्यांचं नाव पण खूप राहतो, खूप नाव असतो त्याचं. त्याचं कारण काय? त्याचं कारण की त्यांनी जे दिशा चूज केली ते एकदम बरोबर चूज केली. आणि कधी कधी असं पण असू शकतो की ठीक आहे कुंडलीमध्ये योग वेगळे आहे आणि आपली मनातली इच्छा एक वेगळी आहे, तर काय केलं पाहिजे त्यासाठी? त्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात. खूप सोपा आणि खूप सहज उपाय असतात. ते उपाय करा आणि जे मुलांचे जे स्वप्न आहे त्यांना तुम्ही पूर्ण करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. अगदीच. आचार्यजी, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 16 संस्कार आपण करतो. तर त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न संस्कार, विवाह संस्कार. तर विवाह संस्कार करत असताना ग्रहदशा किती महत्त्वाची असते आणि त्यासोबतच जर आपल्याला घर खरेदी करायची असेल किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा ग्रहदशा महत्त्वाची असते का? याच्यामध्ये ग्रहदशा तर खूप महत्वाची असते आणि दुसरं जसं तुम्ही प्रश्न विचारला की लग्न व्हावं, तर लग्न आपण कुंडली जुळवताय, ठीक आहे, कुंडलीमध्ये आपण बघताय तर याकडे आज तुम्ही लक्ष द्या तर तुमचा एक संभ्रम दूर होऊन जाईल. खूप काही लोक काय करतात, जसं कोणी स्थळ आला आणि आई वडील पण हे काम करतात बरं का, की ते डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ टाकला, सॉफ्टवेअरवर बघितला आणि सॉफ्टवेअरमध्ये दाखवला की नाही कुंडली जुळत नाही, म्हणजे 14 गुण भेटतात, 12 गुण भेटतात. ते मग काय करतात ते ते पुढे काही म्हणजे त्यांच्या बोलणंच होत नाही, समोरची जे पार्टी आहे ना त्यांच्याशी बोलतच नाही. ते एकदम चुकीचं आहे. हे करायचं नाही कधी. म्हणजे तुम्ही प्रॉपर मुलांची ग्रहदशा त्यांची कुंडली प्रॉपर एकदम दाखवा. कधी कधी काय असतात की ठीक आहे जर गुण कमी मिळाले, तुमची ग्रहमैत्री चांगली आहे किंवा दोघांची जे तुम्ही आता प्रश्न केला की दोघांची ग्रहदशा चांगली आहे, दोघांची ग्रह चांगले आहे, ग्रहमैत्री खूप जबरदस्त आहे, तर आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि सॉफ्टवेअरमध्ये जर आपण बघितला तर काय असतं ते आपला म्हणजे काहीतरी संभ्रम त्याच्यामध्ये असू शकतो. तर असं करायचं नाही. प्रॉपर कुंडली त्यांची ग्रह त्यांची दशा हे दाखवायचं, मग तुम्ही लग्न ठरवा. आणि दुसरा प्रश्न जे तुम्ही केला की आपण जेव्हा
कॅरियर बद्दल किंवा काही आपल्याला डिसिजन घ्यायच्या किंवा आपल्याला काही निवेश करायचा, तर आपण त्यासाठी काय करू? तर त्यासाठी आपल्याला ग्रहदशा बघितणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं कारण काय, आपण जर निवेश केला, इन्व्हेस्टमेंट केली, पैसे आपल्याकडनं गेले आणि जर तो चुकीचा डिसिजन राहिला तर निश्चितपणे त्याचा लॉस तुम्हाला बेअर करावा लागेल. तर त्याच्या आधी आता मी एक सांगतो, थोडंसं जर आपण अजून मध्ये गेलो ना, तर काय असतं की लोकांना जसं सांगितलं की बाबा तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्ही निवेश करा, पण शेअर मार्केटमध्ये पण वेगळे वेगळे सेक्टर्स असतात. तुम्हाला कुठे निवेश करायचं याची माहिती एकदम प्रॉपर पाहिजे. नंबर 2, बाहेरचे शेअर किंवा आपले शेअर, म्हणजे फॉरेक्समध्ये करायचं, इंडियन्समध्ये करायचं, कुठे करायचं आपल्याला, म्हणजे हे एक मी तुम्हाला उदाहरण सांगितलंय. परिपूर्ण परिपक्व माहिती आपल्याकडे पाहिजे, मग तुम्ही निवेश करा. आणि त्याच्या उत्तर 100% तुमची कुंडलीमध्ये आहेत. कुंडलीमध्ये ग्रहदशा, योग हे सगळं बघून मग तुम्ही डिसिजन घ्या. अगदीच, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ग्रहदशा ही योगकारक असू शकते किंवा त्रासदायक सुद्धा असू शकते आणि आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. खरंच आचार्यजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. श्रीर्वर्चस्वमायुष्य मार्गम माविदचरम मयिते धनम धान्यम पशुम भपुत्र पौत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.